नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची म्हणजेच इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, जिला तुम्ही द्वितीय सत्र म्हणता, सेकंड टर्म एक्झामिनेशन किंवा सेकंड सेमेस्टर एक्झामिनेशन म्हणता किंवा वार्षिक परीक्षा म्हणता, हिची इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही क्वेश्चन पेपर तुम्हाला यूट्यूबवरती फ्रीमध्ये सर्वात आधी बघायला मिळते. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तुम्ही वाचू शकता स्टँडर्ड 10th सेकंड टर्म एक्झाम 2026 मार्क्स आहे, 50 टाईम आहे, 2 तास सब्जेक्ट दिला इंग्लिश. आणि पहिलाच प्रश्न आहे आपल्याला क्वेश्चन 1मध्ये, डू द फॉलोविंग ॲज इन्स्ट्रक्टेड, म्हणजे सूचनेनुसार कृती करायची आहे फक्त. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, सर हीच प्रश्नपत्रिका येणार आहे का आमच्या शाळेमध्ये? तर याचंही उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे, सो व्हिडिओला पूर्ण बघा. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय म्हटलेलं आहे, सूचनेनुसार कृती करायची आहे. पहिलाच प्रश्न आहे, कंप्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स, योग्य अक्षरांचा वापर करून शब्द पूर्ण करायचे आहेत. यामध्ये इरेज, तर ए मिसिंग ए टाकायचं आहे, त्यानंतर काय आहे तुम्ही लिहा, त्यानंतर OH ए मिसिंग आहे, त्यानंतर काय असेल ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ओके, फक्त हे शब्द कंप्लीट करायचे योग्य लेटरचा वापर करून. त्यानंतर दुसरं आहे, कॉपी द सेंटेन्सेस करेक्टली इन युअर नोटबुक, दॅट इज आन्सर शीट. हे शब्द, हे जे काही वाक्य दिलेले आहेत ना, हे जसेच्या तसे तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेत लिहायचे आहेत बघून, जसेच्या तसे. त्यानंतर आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता वर्णक्रमानुसार म्हणजेच ABCDच्या क्रमानुसार तुम्हाला हे सेट करायचे, ते वर्ड लिहायचे आहेत, जसं की स्किनिंग, मोर, बिगन. तरी सर्वप्रथम काय येणार विद्यार्थी मित्रांनो, बिगन येणार. त्यानंतर काय येणार ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा, शीप, स्पीड, स्नेल्ड, सीज. तर तुम्हाला माहिती ना कशा पद्धतीने अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सेट करता. सपोज आता येस सगळे सेम आहे, मग त्या पुढील शब्द बघा, जसं की आता सेल्ड येणार, बरोबर. त्यानंतर काय येणार, सीज येणार का? हो. त्यानंतर काय येणार, सीज नंतर काय येणार विद्यार्थी मित्रांनो, शिप येणार आणि त्यानंतर सेल्ट येणार. तर अशा पद्धतीने. त्यानंतर आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. आता वर्बची म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, काय वर्ब म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदांची तुम्हाला काय करायची, वर्ड चेन म्हणजे शब्द रेषा पूर्ण करायची आहे, असंच पद्धतीने तुम्ही समजू शकता. त्यानंतर बीमध्ये म्हटलेलं आहे, मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युझिंग फ्रेज. आता फ्रेजचा यूज करून विद्यार्थी मित्रांनो मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला बनवायचा आहे, टू सेट आउट. ओके, त्यानंतर आहे पिक द रूट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्सेस. तर बघा, अनफॉर्च्युनेटली आहे आणि सेफ्टी आहे. ओके, जसं की आहे अनफॉर्च्युनेटली आणि सेफ्टी, यामधील काय विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलेलं आहे, पिक द रूट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्सेस. यापासून एक तुम्ही तुमचं विधान करू शकता, किंवा अनफॉर्च्युनेट किंवा सेफ अशा पद्धतीने यांचा यूज करून तुम्ही काय करू शकता, वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा. त्यानंतर रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता काय विद्यार्थी मित्रांनो, पॅसेज दिला म्हणजे उतारा दिला पाठ्यपुस्तकातीलच, त्यावरती तेव्हा काही प्रश्न आहेत. आता बघा, PV सिंधू और पुरसला वेंकट सिंधू इज आयशा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या सर्वप्रथम तुम्ही. ओके, लगेच स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही रीड करा आणि त्यानंतरच आपल्याला प्रश्नाची उत्तर द्यायचे. नेम द फॉलोइंग. सिंधूज इनिशियल कोच कोण आहेत ते लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घेतला असेल, रीड केलं असेल, तर उत्तर लिहिता येतील. त्यानंतर सिंधू वॉज इन्स्पायर्ड बाय डॉट 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 ते लिहायचं आहे. त्यानंतर सिंधूज फादर डॉट 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 ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे रिनोड व्हॉलीबॉल प्लेयर्स कोण आहेत ते तुम्हाला लिहायचं आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, तुम्ही पॅसेज रीड करा आणि देन क्वेश्चनचे आन्सर्स लिहा. त्यानंतर आहे कंप्लीट द वेब कंप्लीट करायची आहे. अचिव्हमेंट्स ऑफ सिंधू ॲट द एज ऑफ 13 and 14. सिंधूचे अचिव्हमेंट्स 13 आणि 14 वयागटात काय होती ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे मेक ॲज मेनी 3 letters अँड 4 letters वर्ड फ्रॉम द वर्ड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 लेटर्सचे 3 ते 4 शब्द बनवायचे आहेत. जसे की आता काय आहे, कंटेम्पररी, यापासून काय करायचं तुम्हाला 3 ते 4 शब्द बनवायचे. जसे की येणार विद्यार्थी मित्रांनो, कंटेंट येणार का? हो, कंटेंट तुम्ही बनवू शकता. त्यानंतर प्रॉम्प्ट देखील तुम्ही बनवू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रेअर तुम्ही बनवू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून टेम्प देखील तुम्ही बनवू शकता, किंवा विद्यार्थी मित्रांनो ऑरेंज बनवू शकता का, चेक करा. नाही, जी नाही आहे यामध्ये. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10 देखील तुम्ही बनवू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजून काय बनवू शकता विद्यार्थी मित्रांनो, मून देखील बनवू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बनवायच्या. त्यानंतर ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन कॉन्टेक्स्टियल ग्रामर. आता ग्रामरवरती काही प्रश्न दिले आहेत, बघूया काय आहेत. ज्यामध्ये पहिला आहे, शी ऑन अ ब्रॉन्झ मेडल ॲड अ क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. त्यानंतर सिंधू ऑन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. अंडरलाईन केलेलं नाही आहे, परंतु WH क्वेश्चन तयार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं की इन विच इयर, असं नाही बनवू शकत, गोल्ड मेडल अंडर द 14 कॅटेगरी. वेन PV सिंधू ऑन द गोल्ड मेडल. अशा पद्धतीने प्रश्न तुम्ही बनवू शकता WH. आता पर्सनल रिस्पॉन्स आहे, हु इज युअर फेवराईट प्लेअर. तुमचा आवडता खेळाडू कोणता आणि व्हाय डू यू लाईक हिम ऑर हर, आणि तुम्ही त्याला किंवा तिला का पसंत करतात. आता खेळाडू विचारला आहे, तर इथे उगाचच बॉलिवूडच्या एखाद्या ॲक्टरचं किंवा साऊथच्या कोणत्या ॲक्टरचं नाव टाकण्याची गरज नाही आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन 3 मध्ये, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता एक्स्ट्रॅक्ट रीड करा आणि पुढील प्रश्न सोडवा, ज्यामध्ये कंप्लीट द सेंटेन्सेस युझिंग द इन्फॉर्मेशन इन द एक्स्ट्रॅक्ट.
पहिला विद्यार्थी मित्रांनो द टू थिंग्स दॅट आर कम्पेअर्ड टू फ्रेंडशिप आर डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो डॉट 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 होल्ड्स फ्रेंड्स क्लोजली टुगेदर. तर विद्यार्थी मित्रांनो फ्रेंडशिप ही कविता दिलेली आहे, तुम्हाला रीड करायची असेल तुम्ही रीड करू शकता. मी झूम केलेलं आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, कविता रीड करा आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे करा. पहिला प्रश्न आता आपण ऑलरेडी वाचलेला आहे की तुम्हाला सेंटेन्सेस कंप्लीट करायचे. आता रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द वेब. आता वेब कंप्लीट करायची आहे. फ्रेंडशिप इज कम्पेअर्ड टू, तर कशाबद्दल कम्पेअर्ड केलेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 4 नाव आहे. त्यानंतर आहे राईट डाऊन राईम स्कीम ऑफ द फर्स्ट अँड सेकंड टाजा. फर्स्ट अँड सेकंड टाजाची राईम स्कीम लिहायची आहे. त्यानंतर आहे बीमध्ये रीड द गिवन पोएम अँड राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इट्स युझिंग तर काय करायचं आहे ॲप्रिसिएशन तुम्हाला लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. ट्रूथ पोएम दिलेले आहे आणि त्यासाठी काही पॉईंट्स देखील दिले आहेत तुम्हाला पोएमचं ॲप्रिसिएशन करण्यासाठी. बघा पोएम एकदा रीड करा. जसं की टायटल ऑफ द पोएम इज काय आहे टायटलचं पोएम ट्रूथ, बरोबर. त्यानंतर आहे द पोएम इज रिटन बाय बॅरी आडे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे हे नाव इथेच टाकायचं. त्यानंतर आहे द पोएम हॅज डॉट 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 द लाईन आय शाल ऑलवेज रिमेंबर इज डॉट 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 कोणती लाईन टाका. द मेसेज ऑफ द पोएम इज काय विद्यार्थी मित्रांनो पोएमचा मेसेज ऑलवेज स्पीक ट्रूथ, नेहमी खरे बोलावे असं काहीतरी तुम्ही टाका. आता नॉन टेक्स्टाईल पॅसेज विद्यार्थी मित्रांनो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उतारा दिलेला आहे तुम्हाला, तो उतारा तुम्हाला वाचायचा आणि त्यावरती काही प्रश्न असतील. बघा आता उतारा तुम्हाला हा दिलेला आहे. देअर वॉज अ स्मॉल विलेज इन अ नॉर्थ कर्नाटका विथ अ पॉप्युलेशन ऑफ 5 to 1000. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा दिला आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे करा. तर पहिला विद्यार्थी मित्रांनो रीड द पॅसेज डू द ॲक्टिव्हिटीज. ओके, तर यामध्ये आता वाक्य पूर्ण करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. द टॉप स्टुडंट्स अमॉंग द क्लास वॉज डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे द मिनिंग ऑफ हाली इज व्हिलेज. तर काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो द व्हिलेज इज नेम्ड ॲज अल्ला दहाली बिकॉज देअर आर बनियान ट्रीज. त्यानंतर आहे द स्टुडंट्स इन द व्हिलेज वी आर रँक्ड ऑन द बेसिस ऑफ मेरिट. ओके, आता अनसीन पॅसेज आहे जो की आपण ऑलरेडी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला वेळ दिलेला होता, त्यावरती हे प्रश्न आहेत ती सोडवायचे. त्यानंतर अजून खाली प्रश्न आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी कंप्लीट द वेब, ज्यामध्ये आहे फीचर्स ऑफ अलादाली ॲज प्लेस ऑफ ब्युटी. तर विद्यार्थी मित्रांनो फीचर्स लिहायचे ॲज अ प्लेस ऑफ ब्युटी. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन वॅक्युबुलरी फाइंड आउट अँटोनियम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. आता लिव्ह यासाठी पॅसेजमध्ये जो काही शब्द आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो विरुद्धार्थी तो लिहायचा पॅसेजमधनं जो वाचला ना आपण आत्तावरती. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो डिमेरिट. त्यानंतर आहे फार वे आणि अगली. यासाठी काय शब्द आलेले आहेत ते तुम्हाला ह्या उत्तरामधनं शोधून लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या. ओके विद्यार्थी मित्रांनो अगलीसाठी ब्रिटिश शब्द असू शकतो का, असू शकतो का, असू शकतो का, असू शकतो का, जस्ट आपण फाइंड आउट करूयात. जर आपल्याला सापडत असेल तर मी तुम्हाला लगेच सांगतो अगलीसाठी काय शब्द आलेला आहे. तो अगलीसाठी शब्द जो आलेला असेल तोच तुम्हाला लिहायचा आहे, दुसरे शब्द लिहू नका. ओके, तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉटच घ्या आणि त्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो फाइंड आउट करा. ओके, ब्युटिफुल अगलीसाठी ब्युटिफुल आलेला आहे तो तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन द कॉन्टेक्स्टियल ग्रामर, ज्यामध्ये फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अ आन्सर. म्हणजे आता हाली जो काही शब्द आहे हा आपल्याला काय पाहिजे उत्तर यायला पाहिजे असं एक WH क्वेश्चन तयार करा. त्यानंतर मृदला वॉज, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा जो काही पार्ट आहे तो आन्सर यायला पाहिजे असा WH क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर आहे पर्सनल रिस्पॉन्समध्ये व्हॉट अकॉर्डिंग टू यू आर द क्वालिटीज ऑफ अन आयडियल स्टुडंट्स, म्हणजे एक आदर्श विद्यार्थ्यामध्ये काय गुण असावेत, काय वैशिष्ट्ये असावेत, काय संस्कार असावेत हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आय डिस्क्राईब युअर फेवराईट फ्रेंड विथ द हेल्प ऑफ द क्वेश्चन बिलो. तुमचं आवडत्या मित्राचं वर्णन करायचं पुढील काही प्रश्नांच्या आधारे. नाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव. तर विद्यार्थी मित्रांनो ही तर हाऊ आहे, नाऊ नाही हाऊ. म्हणजे तुमच्याकडे किती मित्र आहेत 8, 10, 50, 60 ते लिहा. त्यानंतर हु इज युअर फेवराईट फ्रेंड, कोण असेल तुमचं फेवराईट फ्रेंड, जो कोणी असेल त्याचं नाव लिहा, आवडता मित्र. त्यानंतर आहे व्हॉट इज एज नेचर लाईक, व्हॉट इज इज एज नेचर लाईक. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं एज काय आहे म्हणजे त्याचं वय काय आहे किंवा त्याचं नेचर कशा पद्धतीने आहे थोडक्यात लिहायचं. त्यानंतर आहे व्हॉट आर हिज क्वालिटीज दॅट यू लाईक मोर, आणि त्याच्यामध्ये असे कोणते गुण आहेत वैशिष्ट्य आहेत जे तुम्हाला आवडतात, खरं बोलतो की तुमची खोटी खोटी प्रशंसा करतो किंवा तुम्हाला अभ्यासात मदत करतो, अशा काही गोष्टी असतात त्या तुम्हाला लिहायच्या. व्हाय इज ही युअर फेवराईट फ्रेंड, आणि तो तुमचा आवडता मित्र का आहे. ओके, त्यानंतर ट्रान्सलेशन, आता भाषांतर करायचं आहे. राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मदर टंग. आता विद्यार्थी मित्रांनो इथं वर्ड्स झालं आहे परंतु वर्ड्स पाहिजे होतं. आता तुमच्या मातृभाषेत हे जे काही पुढील इंग्लिश शब्द आहेत ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेत लिहायचे. जसं काय स्लेव्ह म्हणजे काय नोकर, आईसबग्स म्हणजे काय मला तर माहीत नाही, तुम्ही सांगा. प्रोग्रेस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, प्रोग्रेस म्हणजे ते सांगा, मला आठवतं आहे परंतु माझ्या डोळ्यासमोर ते शब्द बोलता येत नाही. त्यानंतर डिवाईन. ओके, याचं काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठी भाषेत कोणता शब्द विचारला जातो ते लिहायचा विद्यार्थी मित्रांनो. प्रोग्रेस म्हणजे काय प्रगती, बरोबर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मदर टंग. सर्व्हिस टू मॅन, सर्व्हिस टू गॉड, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जनसेवा हीच ईश्वर सेवा. वी शूड हेल्प द पूर अँड निडी. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो
जे काही गरजू किंवा यांना मदत हवी आहे त्यांची मदत करायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन इंग्लिश. तो कोकरासारखा शांत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे काय तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय सत्र म्हणजे सेकंड टर्म एक्झामिनेशन 2026ची क्वेश्चन पेपर होती. तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. पुन्हा एकदा सांगतो, हे जे काही PDF आहे विद्यार्थी मित्रांनो, हे एक पेड PDF आहे. प्रश्नपत्रिका पैशांवरती विकत घेतलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल मराठी, हिंदी, इंग्लिश त्यासोबत गणित, मॅथ, सायन्स, विज्ञान, इतिहास, भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिका तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिला आहे, त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला पैसे भरायला लागतील. पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो, ही प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला सरावासाठी देण्यात येत आहे. ही 100% तुमच्या स्कूलमध्ये येणारच, याची कोणत्याही प्रकारे आम्ही खात्री घेत नाही. तुम्ही सराव करा, चांगले मार्क्स मिळवा, हेच आमचं इंटेन्शन आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. PDF डाउनलोड करण्यासाठी प्लेस्टोरवरनं मास्टर वैभव ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये 8वीचा वर्ग निवडा. त्यामध्ये द्वितीय सत्र म्हणजे सेकंड टर्म एक्झामिनेशनवरती क्लिक करा. या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसायला स्टार्ट होतील. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा या द्वितीय सत्राच्या वार्षिक परीक्षेच्या इंग्लिशच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.